तर आता मी आले होते बाहेर बाळाला घरी ठेवून भाजी वगैरे घेण्यासाठी। तर भाजीला काही संध्याकाळी करण्यासाठी काहीच नव्हतं घरी, त्याच्यासाठी घ्यायचं होतं आणि लसूण पण संपला होता। तर ते घेण्यासाठी आले होते। लसणाचा भाव तर इथं विचारलं तर इथं 100 रुपये पाव म्हणलं, म्हणून इथून मी घेतला नाही आणि मग पुढे गेले। कोथिंबीर कशी 40 रुपये पर्यंत पालक केलं ताई, आता आला थोडा पंचवाला कोथिंबीर चला 10 रुपये कोथिंबीर 10 रुपये प्रत्येक पण किलो ठेवा बरं का। कोथिंबीर कसे बघू कसले 10ला गड्डी आहे का? वल्लच बसलात का मग? वल्लच बसलात काय करायचं? गावरान आहे का? गावरान आहे का? हा गावरान। जर बारीक बारीक पाण्यावाला द्या ना। आणखी एकदा लसूण कसा? 80 रुपये पाव। द्या अर्धा पाव। आणि स्वीट कॉर्न 10 रुपये। तर भाजी वगैरे घेऊन घरी आले चक्र वगैरे गेले होता, मग करायला होतं बाहेर बघायला होतं गार्डनला। तर आता आम्ही आलो होतो दवाखान्यामध्ये आणि भरपूर गर्दी होती, थोडंसं वेळ पण लागला। आजोबांना दाखवायचं ज्ञानोबा वाघमारे लाईन आहे का? कोणाच म्हणतात? पाय खाली केले ते उघडी नाही वरगी पाय झाली तिची ती वर थांबारावर। आता दवाखान्यात वगैरे दाखवून झालेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण चाललो होतो वापस। आणि नेमका पाऊस पण चालू झाला होता, म्हणजे खूप मोठा नव्हता, बारीक बारीक पाऊस होता आणि रिक्षा पण थांबत नव्हता। रिकामी चालली होती पण थांबत नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला घरी जायला पण वेळ लागला। तर फायनली आता आलो घरी। आम्हाला चक्र वगैरे येले होत्या, मळमळ करायला लागले, त्याच्यासाठी नेलं होतं अर्जंटमध्ये दवाखान्यामध्ये। मिस्टर तर नव्हते, त्याच्यामुळे मलाच जावं लागलं, कारण त्यांना इथलं काही माहीत नाही आणि दवाखाने पण कोणते चांगले काय ते, त्याच्यासाठी मी गेले होते सोबत। नेमका पाऊस येताना रिक्षा पण भेटणं झाला, ब्लॉग तर काही शूट करताच आला नाही। हॉस्पिटलमध्ये पण थोडासाच शूट वगैरे केला। तर चला आता स्वयंपाक वगैरे करायचं आणखी संध्याकाळचं। कपडे वगैरे चेंज केलेत। आता तुम्हाला दाखवते मी मगाशी काय काय आणलं होतं। शेंगदाणे आणलं होतं, एक तेल पॅकेट आणलं होतं, शेवया आणल्या होत्या ह्या बारीक शेवया, आणि शेवगा जो आहे तो सिमेंटनं आणला होता, आणि मी हे स्वीट कॉर्न आणि हे 40 रुपयाचा अर्धा पाव लसूण आणला होता, आळूचे पानं आणले होते। आणि आता वाजले होते संध्याकाळचे रात्रीचे 12:15 आणि तेव्हा मी भाजायले मकाचं कणीस आमच्या मिस्टरांना, तर त्यांना आवडते गरम गरम खायलाच। नंतर आम्ही दोघांनी पण जेवण केलं, बाकी सगळ्यांचं जेवण वगैरे झाले होते। किती 12:30 वाजले आम्हाला जेवण करायला। तर चला भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।